प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या महिमा असो. महनेमच्या व्हॉइस ऑफ नेशन्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि लवकर येण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझा प्रेमळ सलाम. आपण योहान 11वा अध्याय पहिल्यापासून विचार करत आहे, जिथे आपण दोन बहिणी मार्था आणि मरियम यांना पाहतो. त्यांचा एकमेव भाऊ लाजर आजारी होता. हा परिवार येशूचा अत्यंत प्रिय होता. जेव्हा त्यांनी लाजराच्या आजाराबद्दल येशूला कळवले, तेव्हा त्यांच्या मनात ठाम विश्वास होता की येशू तत्काळ येईल आणि त्यांच्या भावाला बरे करेल. पण जे घडले ते त्यांच्या अपेक्षापेक्षा वेगळे होते. येशू त्या दिवशी आला नाही. प्रिय देवांचे संतानो, तुमचे विचार देवाचे विचार नाहीत आणि तुम्ही विचार करते त्या मार्गाने देवा कार्य करत नाही. देवाची योजना अद्भुत आणि भव्य आहे, जे देवाने आपल्या भक्तांसाठी सिद्ध केले आहे. ते कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कोणत्याही कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही माणसाच्या मनातही आले नाही. हालेलुया. पण लक्ष द्या, काही दिवसानंतर लाजर मरण पावला. त्यावेळी त्या बहिणीने विचार केला, आधी नाही आला तरी चालेल, पण आता तरी तो येईल आमच्या भावाला अखेरचा निरोप खायला. पण येशू आला नाही. माझ्या प्रिय भावानो आणि भगिनीनो, तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्या संकटाच्या काळात देव शांत आहे? तुम्ही कधी देवाला विचारले आहे का, देवा तू माझी अवस्था पाहत नाहीस का? माझे आसू तुला दिसत नाहीत का? आज पवित्र आत्मा सांगतो आहे, जे परमेश्वर करतो ते आमच्या डोळ्यासमोर अचंबित करणारे आहे. देवाचे हात तुमच्या जीवनात अशा प्रकारे कार्य करतील, जे तुमच्या कल्पनापेक्षा आणि समजण्यापलीकडे असेल. हालेलुया. आता पहा काय घडते. लाजर मरण पावला. त्याला दफन करण्यात आले आणि तो 4 दिवस कबरीत होता. त्यानंतर येशू आला. जेव्हा मार्था आणि मरियमने त्याला पाहिले, तेव्हा त्या खावन त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाल्या, प्रभू, जर तू इथे असतास तर आमचा भाऊ पावला नसता. पण तरीही मला माहीत आहे की तू देवाकडे जी काही मागशील ती तो तुला देईल. हालेलुया. त्या वचनाकडे लक्ष द्या. तरीही होय, हे खरे होते की लाजर मरण पावला होता. हेही खरे होते की त्याला 4 दिवस झाले होते आणि त्यांचे शरीर कुजायला लागले होते. पण तरीही येशू सर्वशक्तिमान आहे. तो शेवटाच्या क्षणातही कार्य करू शकतो. अंतिम सेकंदालाही. किती लोक या बहिणीप्रमाणे येशूवर विश्वास ठेवू शकतात? आशा न सोडता तुम्ही असा व्यक्ती आहात का ज्याने सर्व आशा गमावल्या आहेत? तुम्ही असा व्यक्ती आहात का ज्याने शेवटचा प्रयत्न करूनही अपयश पत्करले आहे? तुम्ही तुमच्या विश्वासावर ठाम राहण्यासाठी तयार आहात का? जिथे तुमचे प्रयत्न संपतात तिथून येशूचे कार्य सुरू होते. हालेलुया. मरियम आणि मार्थाचा विश्वास जो इतरांना गमावल्यासारखा वाटला, त्याने एक चमत्कार घडवला. लाजर पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवण्यासाठी तयार असाल तर तो विश्वास तुमच्या जीवनाची कहाणी बदलू शकतो. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही देवाची महिमा पाहाल. हालेलुया. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद देवो. धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.